आणि बातमी पुण्यातून आहे। पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी बिबट्यांचा वावर बघायला मिळतोय। वनमंत्री गणेश नाईक यांनी बैठक बोलावली आहे। पुणे वन विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत नाईकांची बैठक होईल। बिबट्यावर तोडगा काढण्यासाठी या बैठकीचे आयोजन केलं गेलेलं आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, आपण खरं तर अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर आणि त्याचे हल्ले याच्या घटना बघतोय, तशी बातमी सुद्धा आपण दाखवतोय। आज ही महत्त्वाची बैठक, आजच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडू शकतं? गौरी, गेल्या काही दिवसापासून पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर भागामध्ये बिबट्यांचे हल्ले मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। या सगळ्यांची नाराजी जी आहे ती वन विभागाच्या अधिकाऱ्यावर नागरिक व्यक्त करतायत, कारण वन विभागाकडून यावर उपाययोजना त्वरित करण्यात येत नाहीत आणि त्यामुळे या हल्ल्यांना सामोरे जावं लागतंय। गावात भीतीचं वातावरण असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। अनेकदा आंदोलन सुद्धा झाले, अनेक लहान मुलांना सुद्धा बिबट्याने घेऊन गेल्याचं चित्र पाहायला मिळालं। त्यामुळे आज ही महत्त्वाची बैठक आहे। वनमंत्री गणेश नाईक जे ते आज पुणे दौऱ्यावर आहेत आणि सगळ्या वनाधिकाऱ्यांची त्यांनी बैठक बोलवलेली आहे। या बैठकीमध्ये बिबट्या संदर्भात काय चर्चा करण्यात येणार आहे आणि या संदर्भात काय उपाययोजना करण्यात येतील आणि नागरिकांना कसा दिलासा देता येईल या सगळ्यावरती चर्चा होईल आणि त्यावर उपाययोजनासाठी जी चर्चा आहे ती पुढे नेली जाईल। मात्र आजच्या बैठकीत नेमका निर्णय काय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण अनेक नागरिकांचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे। कारण बिबट्यांच्या या सगळ्या भीतीतून, दहशतीतून जे नागरिक जगतायत त्यांच्यासाठी या बैठकीत निर्णय होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी ही आजची महत्त्वाची बैठक आपल्याला पाहायला मिळते। गौरी, बरोबर, नक्कीच खरं तर बालाजी, आजच्या बैठकीमध्ये काय घडतंय बघणं महत्त्वाचं असेल।